अथ श्री साई सच्चरित अध्याय 42। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ओम नमो जी सद्गुरुदातारा श्रीमद्गोदा तटविहारा ब्रह्ममूर्ते कौपिनांबरा संतवरा नमो तुझ। दावी भवनदी उतरो दीनादे निजपदी अवसरू तो हा भक्त काज कल्पतरू संतावतारू साईंचा। गताध्यायी जाहले कथन गोड कथा नवल विंदान साई छबीचे जल निमज्जन टळुनी रक्षण झाले कसे। तैसीच एका भक्ताची कामना साईंनी पुरविली येऊनी स्वप्ना। लाविले तया ज्ञानेश्वरी वाचना देऊनी अनुज्ञा विस्पष्ट। सारांश गुरुकृपा उजियेडे फिटे भवभयाचे साकडे। निश्रेयस मार्ग द्वार उघडे असुख रोकडे सुख होय। नित्य स्मरता सद्गुरु चरण विरे विघ्नांचे विघ्नपण। मरणासी येईल मरण पडे विस्मरण भव दुःखा। म्हणून या समर्थाची कथा श्रोता परिसिजे आपुलाल्या हिता। जयाची या श्रवणे तत्वता अति पावनता लाधेल। आता ये अध्यायी आपण करूया साई स्वभाव निरूपण। कैसे मनाचे तीव्रपण अथवा मवाळपण तयाचे। आता चित्त करूनी समाहित परिसिले आता पर्यंत आचरित। तैसेच बाबांचे देहोत्सर्ग चरित तेही सुचित्त अवधारा। धन्य धन्य शिर्डीचे लोक जया बाबांचे सहवास सुख। अर्धशतकाहूनिही अधिक अतिसुखकारक जाहले। शके 1840 दक्षिणायन प्रथम मासात विजयादशमी शुक्ल पक्षात दिवसा देहांत बाबांचा। 9 तारीख मुसलमानी कत्तलची रात्र तया दिनी। तिसरे प्रहरी साईनाथानी केली निर्याणी तयारी। बुद्धाची तै बुद्ध जयंती साईंची तै पुण्यतिथी।
देवादिकांची जी जयंती तीच पुण्यतिथी संतांची 12:30चा घंटा पडला दशमीचा काळ संपूर्ण झाला एकादशी आली उदयाला निर्याण काला एकादशी सूर्योदयाची उदयतिथी तीच दसऱ्याची तिथी मानिती म्हणून विजयादशमी धरिती उत्सव करीती ते दिनी मंगळवार कत्तलची रात ऐसा तो दिवस अतिविख्यात म्हणवूनी ते दिनी साई महंत ज्योतीत ज्योत मिळविती वंगदेशीचा प्रसिद्ध सण दुर्गा पूजा समाप्ती दिन तो हा उत्तर हिंदुस्थानामधून उत्सव दिन सकळांचा शके 1838 विजयादशमीचेच दिवशी सायंकाळी प्रदोष समयासी भविष्यासी सुचविले कैसे ती कथितो अपूर्व लीला होईल विस्मय श्रोतयाला समर्थ साईंच्या अकळकळा तेणे सकळा कळतील इसवी सन 1916 सण दसरा शिलंगण वेळा फेरी परतता सायंकाळा लीला अद्भुत वर्तली नभ प्रदेशी मेघ गडगडे अवचित विद्युल्लता कडकडे तेवी जमदग्नी स्वरूप रोकडे प्रकट केले बाबांनी सोडोनी शिरीचा सुडका काढूनी कफनी तडका फडका फेडूनी कौपीन लंगोटा केला भडका धुनीत आधीच तो अग्निसोज्वळ साय होता आहुती प्रबळ उसळला शिखांचा कल्लोळ भक्तास घोळ पडियेला हे सर्व घडले अवचिती नकळे काय बाबांचे चित्ती शिलंगण काळीची ती वृत्ती महद्भीती प्रद होती अग्नीने पसरिले निज तेज त्याहूनी बाबा दिसले सतेज झाकोळले नयन सहज परांमुख जन झाले संत हस्तीचे हे अवदान सेवूनी प्रसन्न अग्निनारायण दिगंबर बनले ते जामदग्न धन्य नयन देखत्यांचे त्वेषे टवकारिले नयन क्रोधे झाले आरक्त नयन म्हणती करारे आता निदान
मी मुसलमान की हिंदू। गरजोनी बाबा वदती पहाजी, मी हिंदू की यवन आजी। निर्धारा यथेच मना माझी, आशंका घ्याजी फेडुनिया। देखावा हा अवलोकून, मंडळी झाली कंपायमान। होईल कैसे शांतवन, नित्य चिंतन चालले। भागोजी शिंदा महाव्याधिष्ट, परिबाबांचा भक्त श्रेष्ठ। धीर केला आला निकट, नेसवी लंगोट बाबासी। म्हणे बाबा हे काय चिन्ह, आज शिलंगण दसऱ्याचा सण। म्हणती माझे हेच शिलंगण, हाणिती सण सण सटक्याने। येणे परी धुनी पाशी, उभे बाबा दिगंबर वेशी। चावडी होती ते दिवशी, घडते कैशी हे चिंता। नवाची चावडी 10 झाले, परिबाबा नाही स्थिरावले। लोक जाग जागी तटस्थ ठेले, टकमक उगले पाहती। होता होता झाले 11, बाबाही तेव्हा निवळले जरा। नेसोनिया लंगोट कोरा, कफनी पेहराव मग केला। चावडीची घंटा झाली, मंडळी होती तटस्थ बैसली। पालखी फुलानी शृंगारिली, अंगणी आणली आज्ञेने। रजत दंड पताका चवरी, छत्रध्वजादी राजोपचारी। शृंगारिली से मिरवणूक स्वारी, निघे बाहेरी एकांतरा। झाला एकची महागजर, साईनाथांचा जय जयकार। काय वर्णावा तो गिरा गजर, आनंदापूर लोटला। मग शोधून शुभ्र धडका, बाबा डोक्यास गुंडिती फडका। घेती चिलीम तमाखू सटका, जणू तोच नेटका सुमुहूर्त। कोणी छत्री कोणी चवरी, कोणी मोरचले साजिरी। कोणी गरुडटके अबदागिरी, घेती निज करी वेत्रदंड। येणे परी करुनिया मीस, बाबांनी सुचविले सर्व त्रास। भवसागर सीमोल्लंघनास, दसराच एक सुमुहूर्त। तदनंतर एकची दसरा, बाबांनी दाखविला शिर्डी करा। पुढीलची दसरा सुमुहूर्त बरा, देहधरार्पण केला की।
हेन केवळ सुचविले, स्वये अनुभवा आणुनी दाविले, निज देह शुद्ध वस्त्र वाहिले, योगाग्नीत हविले येच दिनी. सन 1918 ते सालीचा तो सण दसरा, तोच सुमुहूर्त केला खरा, निज परात्परा समरसले. ऐसीच बाबांची आणिक प्रचिती, लिहिता लिहिता आठवली चित्ती, की याच विजयादशमीची तिथी निश्चित होती आधीच. शिर्डीचे पाटील रामचंद्र दादा झाले अति दुखणाईत एकदा, जीवास सोसवतीन आपदा, अतितापदायक भोक्तृत्व. उपाय काही बाकी न राहिला, पडेना जव दुखण्यास आळा, आला जीविताचा कंटाळा, अति कदरले पाटील. होता ऐसी मनाची स्थिती, एके दिवशी मध्यराती, एकाएकी बाबांची मूर्ती, त्यांचे उशागती प्रकटली. तव ते पाटील पाय धरिती, निराश होऊनी बाबांस वदती, कधी येईल मज मरण निश्चिती, एवढेच मज प्रतिवदाजी. आला आता जीवाचा वीट, नाही मज मरणाचे संकट, मरण कधी मज देईल भेट, पाहे मी वाट एवढीच. तव त्या बाबा करुणामूर्ती, म्हणती न करी चिंता चित्ती, टळली तुझी गंडांतर भीती, किमर्थ खंती करिसी रे. तुझला नाही काहीच भीती, तुझी हुंडी परतली पुरती, परीनता त्याची धडगती, दिसे मज प्रती रामचंद्रा. शके 1840 दक्षिणायन आश्विन मास, विजयादशमी शुक्ल पक्ष, पावेल अक्षय पदतात्या. परीन बोलावे तया पाशी, हाय घेऊन बैसेल जीवाशी, झुरणीस पडेल अहर्निशी, मरण कोणासी आवडेना. अवघी 2च वर्षे उरली, तात्याची वेळा जवळी आली, रामचंद्रास काळजी उद्भवली, बाबांची बोली वज्रलेप. तात्यापासोनी गुप्त ठेवली, बाळा शिंप्याचे कानी घातली, कोणान कळवावी प्रार्थना केली, चिंता ती लागली उभयाते. खरेच रामचंद्र पाटील उठला,
त्याचा बिछाना तेथून सुटला, दिवस मोजता मोजता लोटला, नकळत गेला तो काळ. नवल बाबांचे बोलाचा ताळा, 40चा भाद्रपद सरला, मास आश्विन डोकाऊ लागला, तात्याबा पडला पथारीवर. तिकडे तात्या तापाने आजारी, इकडे बाबास भरली शिरशिरी, तात्याचा भरवसा बाबांवरी, बाबांचा श्रीहरी रक्षिता. सुटेना तात्याचा बिछाना, येववेना बाबांचे दर्शना, अनिवार देहाच्या यातना, सोसवेना तया ते. एक तो निज व्यथा व्यथित, बाबांपाशी लागले चित्त, नाही चालवत ना हालवत, दुखणेही वाढत गेले ते. इकडे बाबांचे कण्हणे कुंथणे, दिवसे दिवस वाढले द्विगुणे, हा हा म्हणता तेही दुखणे, अनावरपणे हटेना. म्हणता म्हणता जवळ आला, दिवस बाबांनी जो भाकीत केला, बाळा शिंप्यास घाम सुटला, तैसाच पाटीला रामचंद्रा. म्हणती बाबांचे खरे होते, ऐसेच आता वाटू लागले ते. बरवेन की हे चिन्ह दिसते, प्रमाण वाढतेच दुखण्याचे. झाले आली शुद्ध दशमी, नाडी वाहू लागली कमी, तात्या पडला मरण संभ्रमी, आप्तेष्ट श्रमी जाहले. असो पुढे नवल वर्तले, तात्यांचेही गंडांतर टळले, तात्या राहिले बाबाच गेले, जणू मोबदले केले की. पहा आता बाबांची वाणी, नाव दिधले तात्याचे लावूनी, केली तयारी निज प्रयाणी, वेळान चुकवुनी अणुभर. नाही म्हणावे तरीही सूचना, देऊनी आणिले भविष्य निदर्शना. गोष्ट घडे पर्यंत ही रचना, दिसली न मना कवणाचे. जन म्हणती तात्यांचे मरण, निज देहाचा बदला देऊन, बाबांनी ऐसे केले निवारण. तयाचे विंदान त्या ठावे, बाबांनी देह ठेविल्या राती, अरुणोदयी सुप्रभाती. बाबा स्वप्नात पंढरपुराप्रती, दृष्टांत देती गणुदासा. मशीद पडली ढासळोनी, अवघे शिर्डीचे तेली वाणी.
त्रासवूनी सोडिले मज लागुनी, जातो तेथून मी आता. म्हणून आलो येथवरी, फुलाही मज बखळ डबरी. इच्छा एवढी पुरी करी, चल झडकरी शिर्डीत. इतक्यात शिर्डीहून पत्र जाता, कळली बाबांची समाधीस्थता. ऐकून गणुदास निघाले ही वार्ता, क्षण न लागता शिर्डीस. सवे घेऊन शिष्य परिवार, येऊन या समाधी समोर. मांडिला कीर्तन भजन गजर, अष्टौ प्रहर नामाचा. हरिनामाचा कुसुमहार, स्वये गुंफोनी अति मनोहर. प्रेमे चढविला समाधीवर, अन्न संतर्पण समवेत. ऐकता नामाचा गजर अकुंठ, शिर्डी गमली भूवैकुंठ. नाम घोषाची भरली पेठ, करविली लूट गणुदासी. दसऱ्याचीच का बाबास प्रीती, की तो मुहूर्त 3:30 मुहूर्ती. शुभ काळ विशेषे प्रयाण कृती, हे तो विश्रुत सकळाते. हेही बोलणे नाही प्रमाण, जयास नाही गमनागमन. तयास कोठून असेल निर्याण, मुहूर्त प्रयोजन काय त्या. जयान धर्माधर्म बंधन, जाहले सकल बंधोपशमन. जयाचे प्राणास नाही उत्क्रमण, तयासी निर्याण ते काय. ब्रह्मैव सन्ब्रह्माप्येति, ऐशिया साई महाराजान प्रति. नाही आगती अथवा गती, निर्याण स्थिती कैची त्या. असो उत्तर वा दक्षिणायन, करणेच नाही जया प्रयाण. ठाईच समरसती जयाचे प्राण, दीप निर्वाण समकाळे. देह तो आहे उसनवारी, पंचभूतांची सावकारी. निज स्वार्थ साधिलियावरी, परतणे माघारी ज्याचा त्या. या पुढील होणाराचे सूचक, आधीच बाबांनी दाविले कौतुक. निघून गेली वेळ अमोलिक, कीर्ती स्थायिक राहिली. ज्वर आलियाचे निमित्त, लौकिकी रीतीचा अनुकार करीत. कधी कुंठत कधी कणत, सदैव सावचित्त अंतरी. दिवसा अष्ट घटका भरता, निर्याण काळ निकट येता. उठुनी बैसले ते निज सत्ता, अविकळ चित्ता माझारी. पाहोनी बाबांची तै मुद्रा,
भरती आली आशा समुद्रा, किती वेळा भयंकर अभद्रा, टळली समग्रा वाटले. असो या परी करीत खंत, सर्व बैसले असता सचिंत. पातला बाबांचा निकट अंत, घडला वृत्तांत परिसातो. क्षणैक अवकाश प्राणोत्क्रमणाला, नकळे काय आले मनाला. हस्तकफनीचे खिशात घातला, ती धर्मवेळा जाणोनी. लक्ष्मी नामे सुलक्षणी, नामा सारिखी जिची करणी. नित्य निरत जी साई चरणी, ती सन्निधानी तै होती. तिजला काही द्रव्यदान, बाबा करीत अतिसावधान. क्षणात होणार देहावसान, चुकले कळून बाबांना. हीच लक्ष्मीबाई शिंदे, बाबांपाशी मशिदी मध्ये. अक्षयी कामकाजा संबंधे, नेम निर्बंधे वर्ततसे. दिवसा नित्य हे परिपाटी, दरबार खुला सर्वांसाठी. बहुशः कोणान आडकाठी, मर्यादा मोठी रात्रीची. सायंकाळची फेरी जै सरते, तेथून मंडळी घरोघर परते. ती जव दुसरे दिवशी उजाडते, तेव्हाच येते मशिदी. परी भगत म्हाळसा पती, दादा लक्ष्मी यांची भक्ती. पाहुनी तयास रात्रीच्याही वक्ती, मनाई नभती बाबांची. हीच लक्ष्मी अतिप्रीती, प्रत्यही पाठवी बाबांप्रती. भाजी भाकर वेळेवरती, सेवा ही किती वानावी. या भाकरीचा इतिहास परिसता, कळू सरेल बाबांची दयार्द्रता. श्वान सुकरी बाबांची ऐक्यता, आश्चर्यचित्ता होईल. बाबा एकदा सायंकाळी, भिंतीस टेकून वक्षस्थळी. वार्ता चालता प्रेम समेळी, लक्ष्मी आली ते स्थानी. तात्या पाटील जवळ होते, आणि कवरकड असता तेथे. लक्ष्मीने अभिवंदिले बाबा ते, बाबा ती येते तव बदती. लक्ष्मी लागली से भूक माते, बाबा मी भाकर घेऊन येते. निघाले ही आता आणि ते, ऐसीच जाते माघारा. ऐसे म्हणून निघून गेली, भाकऱ्या भाजून घेऊन परतली. कोरड्या समवेत अविलंबे आली, सन्मुख ठेविली ती न्याहारी.
बाबांनी ते पान उचलिले, कुत्र्यासमोर तैसेच मांडिले. बाबा हे काय आपण केले, लक्ष्मीने पुसिले तात्काळ. मी जी इतुकी गेले सत्वरी, हातो हाती भाजिल्या भाकरी. तयांची ही काय नवल परी, श्वानाची खरी धन केली. लागली होती तुम्हास भूक, त्या भुकेचे हे काय कौतुक. वदनी सुदिलान एकही कुटक, लाविली चुटक उगामज. मग बाबा तियेसी वदती, व्यर्थ कशाची करीते सखंती. या कुत्र्याची जे उदरपूर्ती, माझीच तृप्ती ती जाण. या श्वानाचा जीव नाही का, प्राणी मात्राच्या एकच भुका. जरी तो मुका आणि मी बोलका, भेद असे का भुकेत. क्षुधेने व्याकुळ जयाचे प्राण, तयास देती जे अन्नावदान. माझी या मुखीच ते सुदिले जाण, सर्वत्र प्रमाण मानी हे. प्रसंग सोपा व्यवहाराचा, बोध अवघा परमार्थाचा. ऐसी उपदेश परसाईंची वाचा, प्रेमरसाचा परिपाक. बोलून सोपी प्रपंच भाषा, आखीत परमार्थ रूपरेषा. न काढिता कोणाच्या वर्मा दोषा, शिष्य संतोषा राखीत. तेथुनिया उपदेशानुसार, सुरू झाली लक्ष्मीची भाकर. करुणी ठेवी दुग्धात कुस्कर, प्रेम पुरस्सर प्रत्यही. पुढे बाबाही भक्ती प्रेमे, भाकर ती खाऊ लागले नियमे. वेळी होता विलंबन करमे, जेवण न गमे बाबास. होता लक्ष्मीच्या भाकरीस वेळ, जरी पात्रे तै वाढिली सकळ. जेवावयाचा टळेना काळ, मुखी न कवळ घालीत. निवून जाईल पात्रीचे अन्न, भुकेने बसतील खोळंबून. परी लक्ष्मीची भाकर आलिया विण, अन्न सेवन होईना. पुढे काही दिवसवरी, बाबांनी प्रत्यही तिसरे प्रहरी. शेवया मागवाव्या लक्ष्मीच्या करी, सेवाव्या शेजारी बैसून. बाबा सेवित अतिपरिमित, शेष राधा कृष्णेस देत. याच लक्ष्मीचे हस्ते देववीत, उच्छिष्ट प्रीत बहुती जला. असता चालली देह विसर्जन वार्ता, ही भाकरीची भाकड कथा.
किमर्थ ऐसे न म्हणिजे श्रोता, साई व्यापकता निदर्शक हे सकल दृश्य चराचर, याचाही पैल परात्पर, साई भरला से निरंतर, जो अज अमर तो साई। हे एक तत्व या कथेच्या पोटी, ऐसी ही गोड लक्ष्मीची गोठी, सहज स्मरली उठा उठी, श्रोतयांसाठीच मी मानी। असो ऐसी लक्ष्मीची सेवा, कैसा विसर साई स्वभावा, सावधानाचा काय नवलावा, वृत्तांत परिसावा सादरता। जरी आला कंठी प्राण, शरीर विगलित नाही त्राण, बाबा निज हस्ते करीती दान, देहावसान समयी तिस, एकदा 5 एकदा 4, रुपये खिशातून काढून बाहेर, ठेवीत तियेचे हातावर, तीच की अखेर बाबांची। की ही नवविधा भक्तीची खूण, किंवा नवरात्र अंबिका पूजन, झाले आज आहे शिलंगण, सीमोल्लंघन दक्षिणाही। किंवा श्रीमद्भागवती, श्रीकृष्णे कथिली उद्धवा प्रती, ती नवलक्षण शिष्यस्थिती, तियेची स्मृती देत बाबा। एकादशाचा दशमाध्यायी, षष्ठम श्लोकाची पहा नवलाई, शिष्ये कैसी करावी कमाई, कवण्या उपायी वर्तावे। आधी पूर्वार्धी कथिली 5, उत्तरार्धी 4ची 7, बाबा ही धरिती क्रम असाच, वाटे जणू हाच हेतू पोटी। अमानी दक्ष निर्मत्सर, शिष्य निर्मम गुरुसेवा पर, असावा परमार्थ जिज्ञासा तत्पर, निश्चल अंतर जयाचे। जया ठावी नाही असूया, वाचा विग्लापन करीन वाया, इही लक्षणी निज गुरुराया, संतोष वाया झटावे। हाच श्री साईनाथांचा हेत, ऐसिया रूपी व्यक्त करीत, केवळ स्वकीय भक्त हितार्थ, करुणावंत संत सदा। लक्ष्मी खाऊनी पिऊनी सधन, नवाची कथा काय तिज लागून, तीही तितुके टाकील ओवाळून, तथापि ते दान अपूर्वतीस। परम थोर भाग्ये आगळी, तेणेच ऐशिया कृपेची नवाळी, पावती झाली नवरत्नावली, निज कर कमळी साईंच्या। गेले जातील कितीसे नव,
परी हे दान अति अभिनव, की जो तिचा जीवात जीव, देईल की आठव साईंची, आले सन्निध देहावसान, तरीही राखून अनुसंधान, चारा पाचाचीच सांगड घालून, आमरण स्मरण दिधले तिस, ऐसा दावोनी सावधपणा, निकटवर्ती पाठविले भोजना, मात्र ग्रामस्थातील एक दोघांना, बैसविताना देखिले, परी काही प्रेमळ भक्तानी, हट्टची धरिला कित्येकांनी, जाऊ नये बाबांपासूनी, वेळ ती कठीण मानुनी, परी प्रसंगी अंत समयी, पडेन काय मोहाचे अपायी, म्हणून या जणू घाई घाई, अवघियाही दवडिले, निर्याण समय निकट अति, जाणोनी बुट्टी काकादिका प्रती, बाबा वाडियात जा जा म्हणती, भोजनांती मग यावे, पाहोनी इतरांची ही व्यग्रता, बाबा दुश्चित्त निज चित्ता, जा जा जेऊनी या जा आता, ऐसे समस्ता आज्ञापिती, ऐसे हे नित्याचे सांगती, सखे अहर्निश निकटवर्ती, जरी मनाची दुश्चित्त वृत्ती, आज्ञेने उठती जावया, आज्ञा तरी नुल्लंघवे, वेळी सान्निध्यहीन त्यागवे, बाबांचे मनहीन मोडवे, गेले वाडिया भोजना, भयंकर दुखण्याचे प्रमाण, कैचे जेवण कैचे खाण, बाबांपाशी गुंतले प्राण, विस्मरण क्षण साहेना, असो जाऊनी जेऊ बैसले, हितुक्यात मागुनी बोलाऊ वाले, अर्धपोटीच धावत आले, तव ते अंतरले भेटीला, आयुर्दाय स्नेह सरता, प्राण ज्योती मंद होता, बयाजीचे अंकावरता, देह विश्रामता पावला, नाही पडून वा निजून, स्वस्थपणे गादीसी बैसून, ऐसा स्वहस्ते धर्म करून, केले विसर्जन देहाचे, समर्थांचे मनोगत, न होता कोणासही अवगत, देह विसर्जिला हातो हात, ब्रह्मीभूत जाहले, घेऊनी देह मायेची बुंथी, संत सृष्टी माझी अवतरती, होता उद्धार कार्यपूर्ती, तात्काळ समरसती अव्यक्ती, नटधरितो वेश नाना, अंतरी पूर्ण जाणे आपणा,
तया अवतारिया परिपूर्णा साकडे मरणाचे ते काय लोकसंग्रहार्थ जो अवतरला कार्य संपता अवतार संपविला तो काय जन्म मरणाचा अंकिला विग्रह स्वलीला धरितो जो परब्रह्म ज्याचे वैभव तया कैचा निधन संभव निर्ममत्व जयाचा अनुभव कैचा भवाभव त्या बाधी दिसला जरी कर्मी प्रवृत्त कधी कर्मे केली यत्किंचित सदा कर्मी अकर्म देखत अहंकार रहितत्वे नाभुक्तं क्षीयते कर्म हे तो स्मृत्युक्त कर्माचे वर्म परिब्रह्मज्ञात्याचा न संभ्रम देखे जो ब्रह्मची वस्तु मात्री क्रियाकारक फल जात हे तो अवघे प्रसिद्ध द्वैत तेही ब्रह्मविद ब्रह्मची मानित जे विकारजत शुक्ती केवरी बाबांसारखी मायाळू जननी पडली कैसी काळाचे वदनी दिवसाग्रासी अंधारी रजनी तैसीच ही कहाणी झाली की आता हा अध्याय संपवू येथे राखू मासिक मर्यादेते अतिविस्तारे दुश्चित्तते ते नातरी श्रोते पावतील पुढील अवशेष निर्याण कथा येईल यथाक्रम पुढे परिसता शरण हेमाड साई समर्था पावला कृतार्था यत्कृपे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साईनाथ निर्याणन्ना 24 संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम्।